नमस्कार शिक्षक मित्रांनो. आज आपण मानसशास्त्र PYQ सिरीजचा भाग 2 पाहणार आहोत. त्या अगोदर अशाच नवनवीन व्हिडिओंच्या अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काल आपण भाग 1 मध्ये 1 ते 40 प्रश्न पाहिलेले आहेत. आज आपण 41 पासून पुढचे क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. वंश परंपरागत गुण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात असे कोणी सांगितले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, गाल्टन. प्रश्न क्रमांक 42. खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? ए. अध्ययन हे नेमके कृतीतून घडत असते. हा पर्याय बरोबर आहे. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करतो. बरोबर. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. हेही बरोबर आहे. पर्याय सी म्हणजे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. हा पर्याय चुकीचा आहे. म्हणून याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 43. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते? पर्याय ए. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. पर्याय बी. दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे स्मरण राहते. पर्याय सी. अध्ययनामुळे आकलन होते. पर्याय डी. अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय सी, अध्ययनामुळे आकलन होते. प्रश्न क्रमांक 44. खाली दिलेल्या अध्ययन विषयाच्या विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे? पर्याय ए. अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते. बरोबर. पर्याय सी. अध्ययन हे जाणीवपूर्वक घडवून आणावे लागते. बरोबर. अनुभवातून संपादनाच्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात. हेही बरोबर. पर्याय बी. नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणतात. हे चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असे होईल. प्रश्न क्रमांक 45. अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ही व्याख्या कोणी मांडली? ए. जॉन लॉक, बी. जॉन हर्बर्ट, सी. विल्यम जेम्स, डी. गॅरेट. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, गॅरेट. प्रश्न क्रमांक 46. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? पर्याय ए. जेरॉम ब्रुनर, पर्याय बी. डेव्हिड असुबेल, पर्याय सी. अल्बर्ट बांदुरा, पर्याय डी. डॉक्टर ब्लूम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, अल्बर्ट बांदुरा. प्रश्न क्रमांक 47. प्रयत्न प्रमाद उपपत्तीचा संबंध कोणाशी आहे? ए. स्किनर, पर्याय बी. थॉर्नडाईक, सी. टॉलमन, डी. ग्रुथी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, थॉर्नडाईक. प्रश्न क्रमांक 49. साधक अभिसंधान उपपत्तीचे जनक कोण? पर्याय ए. ग्रुथी, बी. स्किनर, सी. टॉलमन, डी. ब्रुनर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, स्किनर. प्रश्न क्रमांक 50. वर्तनवादाचा संबंध कोणाशी आहे? ए. वॉटसन, बी. कोलर, सी. लेविन, डी. असुबेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. वॉटसन. वॉटसन वर्तनवाद. प्रश्न क्रमांक 51. अध्ययन अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली? ए. जेरॉम ब्रुनर, बी. डेव्हिड असुबेल, सी. टॉलमन, डी. ब्लूम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, डेव्हिड असुबेल. प्रश्न क्रमांक 52. संकेत अध्ययन उपपत्ती कोणाशी संबंधित आहे? ए. टॉलमन, बी. कोलर, सी. लेविन, डी. ब्लूम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. टॉलमन. प्रश्न क्रमांक 53. प्रभुत्व संपादन संकल्पना कोणी मांडली? ए. डॉक्टर ब्लूम, बी. बांदुरा, सी. ब्रुनर, डी. असुबेल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. डॉक्टर ब्लूम. प्रश्न क्रमांक 54. समकारवादी समष्टीवादी
मर्मदृष्टी विचारधारेचे प्रमुख मानसशास्त्रज्ञ कोण? ए. कोहलर, कोप्ता, वरियामर, बी. थॉर्नडाईक, स्किनर, वॉटसन, सी. लेविन ब्लूम, डी. बांदुरा, आसुबेल, टॉलमन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. कोहलर, कोप्ता, वरियामर यांनी समकारवादी, तिला समष्टीवादी किंवा मर्मदृष्टी विचारधारा म्हणतात, ही मांडली आहे. प्रश्न क्रमांक 55. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हणतात? पर्याय अ. शैशवावस्था, ब. किशोरावस्था, क. कुमारावस्था, ड. पौगंडावस्था. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क. कुमारावस्था. 6 ते 12 वर्ष कुमारावस्था. प्रश्न क्रमांक 56. कुमार अवस्थेत कुमार कुमारीच्या अंतःस्रावी ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात? पर्याय अ. शारीरिक बदल झपाट्याने होतात, ब. मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते, क. आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते, ड. अस्थिरता निर्माण होते. या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब, क, ड. चारही पर्याय बरोबर, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 57. कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? अ. या वयातील मुले आदर्शांच्या शोधात असतात, ब. भिन्नलिंगी आकर्षण वाढते, क. या वयात शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल असतो, ड. या वयात मुले बंडखोर होतात. यामधील पर्याय क. हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 58. 60 वर्षानंतरची विकास अवस्था कोणती? अ. पौगंडावस्था, ब. प्रौढावस्था, क. उत्तर प्रौढावस्था, ड. कुमारावस्था. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क. उत्तर प्रौढावस्था किंवा वृद्धावस्था. प्रश्न क्रमांक 59. उत्तर प्रौढावस्थेचे एक वैशिष्ट्य कोणते? अ. शारीरिक क्रियाशीलता वाढते, ब. उत्पन्न वाढते, क. शारीरिक क्रियाशीलता कमी होते, ड. नवीन कौशल्ये जलद विकसित होतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क. शारीरिक क्रियाशीलता कमी होते. प्रश्न क्रमांक 60. शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? अ. विकास हा परिमाणात्मक असतो, ब. विकास क्रमबद्ध असतो, क. प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा वेग भिन्न असतो, ड. विकासातील बदल गुणात्मक असतात. यामधील पर्याय अ. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? अ. अरिस्टॉटल, ब. सिग्मंड फ्राइड, क. मॅकडुगल, ड. मन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क. मॅकडुगल. प्रश्न क्रमांक 62. विनेटका पद्धत कोणत्या शिक्षण तत्वावरती आधारित आहे? अ. समान शिक्षण संधी, ब. वैयक्तिक भिन्नतेचा आदर, क. सामूहिक शिक्षण, ड. स्पर्धात्मक शिक्षण. या प्रश्नाचं उत्तर आहे ब. वैयक्तिक भिन्नतेचा आदर. यावरती विनेटका पद्धती आधारित आहे. प्रश्न क्रमांक 63. डाल्टन पद्धतीचा प्रमुख उद्देश कोणता आहे? अ. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण करणे, ब. विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि जबाबदार बनवणे, क. शिक्षकावर अवलंबून राहणे, ड. वर्गात शिस्त राखणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि जबाबदार बनवणे. हा डाल्टन पद्धतीचा प्रमुख उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 64. नाट्यीकरण पद्धती प्रामुख्याने कोणत्या विषयाच्या अध्यापनासाठी उपयुक्त आहे? नाट्यीकरण पद्धती म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन मेथड. पर्याय अ. गणित, पर्याय ब. इतिहास आणि भाषा, पर्याय क. विज्ञान, पर्याय ड. भूगोल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब. इतिहास आणि भाषा. या विषयासाठी डेमॉन्स्ट्रेशन मेथड वापरली जाते. प्रश्न क्रमांक 65. उद्गामी पद्धती आणि अवगामी पद्धती यामध्ये प्रमुख फरक काय? अ. दोन्ही नियमांकडून उदाहरणाकडे जातात, ब. दोन्ही खेळ पद्धती आहेत, क. उद्गामी उदाहरणाकडून नियमाकडे तर अवगामी नियमाकडून उदाहरणाकडे जाते, ड. दोन्ही शिक्षक केंद्रित पद्धती आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क. उद्गामी उदाहरणाकडून नियमाकडे तर अवगामी नियमाकडून उदाहरणाकडे जाते. प्रश्न क्रमांक 66. स्पियरमनच्या द्विघटक सिद्धांतानुसार बुद्धिमत्तेच्या 2 घटक कोणते असतात? पर्याय अ. जी आणि पीएमए, पर्याय ब.
जी आणि एस, पर्याय क PMA आणि SI, पर्याय ड कॉन्क्रीट आणि ॲब्स्ट्रॅक्ट. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब जी आणि एस. प्रश्न क्रमांक 67. पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन करणे ही कोणत्या प्रक्रियेची व्याख्या आहे? पर्याय अ धारण, ब प्रत्याभिज्ञान, क स्मरण, ड विस्मरण. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क स्मरण. प्रश्न 68. नवीन अनुभवामुळे जुने अनुभव पुसले जाणे हा कोणत्या विस्मरणचा प्रकार आहे? अ दमन, ब प्रतिगामी निरोधन, क पुरोगामी निरोधन, ड शैथिल्य. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रतिगामी निरोधन. याच्यामुळे नवीन अनुभव असतील तर जुने अनुभव पुसले जातात. प्रश्न क्रमांक 68. नवीन अनुभवामुळे जुने अनुभव पुसले जाणे हा कोणता विस्मरण प्रकार आहे? अ दमन, ब प्रतिगामी निरोधन, क पुरोगामी निरोधन, ड शैथिल्य. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रतिगामी निरोधन. प्रश्न क्रमांक 69. संवेदना म्हणजे काय? अ अपूर्ण आकलन प्रक्रिया, ब ज्ञानग्रहणाची पहिली पायरी, क मनाची तर्कशक्ती विकसित होणे, ड अनुभवावरती आधारित निष्कर्ष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब ज्ञानग्रहणाची पहिली पायरी. प्रश्न क्रमांक 70. संवेदना अधिक अर्थ बरोबर डॅश डॅश हे सूत्र कोणत्या मानसिक प्रक्रियेला लागू पडते? अ अनुभव, ब अवबोध, क सवय, ड अंतर्ज्ञान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब अवबोध. प्रश्न क्रमांक 71. अंधारात काढलेल्या पट्ट्याला साप समजणे हा कोणत्या प्रकारचा अवबोध दोष आहे? अ विभ्रम, ब भ्रम, क कल्पना, ड अंतर्ज्ञान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब भ्रम. प्रश्न क्रमांक 72. व्याख्यान पद्धती प्रामुख्याने कोणत्या प्रकारात मोडते? अ विद्यार्थी प्रधान पद्धत, ब शिक्षक प्रधान पद्धत, क आचार्य प्रधान पद्धत, ड प्रकल्प पद्धत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब शिक्षक प्रधान पद्धत. प्रश्न क्रमांक 73. दृक्दर्शन पद्धती म्हणजेच डेमॉन्स्ट्रेशन मेथड मध्ये मुख्य भर कोणत्या घटकावरती असतो? अ शिक्षकाचे भाषण, ब प्रयोग करून दाखवणे, क विद्यार्थ्याची चर्चा, ड लेखन व वाचन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रयोग करून दाखवणे. प्रश्न क्रमांक 74. अभ्यास न करता स्वतःला IPS अधिकारी म्हणून कल्पनेत पाहणे हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? पर्याय अ तादात्म्यीकरण, ब खोटे समर्थन, क दिवास्वप्न, ड आत्मताडण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क दिवास्वप्न. प्रश्न क्रमांक 75. व्यक्तिभेदाचा सर्वप्रथम दिसणारा प्रकार कोणता? पर्याय ए अभिरुची, बी अभिक्षमता, सी शारीरिक भेद, डी बौद्धिक भेद. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी शारीरिक भेद. प्रश्न क्रमांक 76. अभिक्षमता म्हणजे काय? ए शिकण्याची आवड, बी काही कार्य करण्याची जन्मजात क्षमता, सी बाह्य वर्तनाचा प्रकार, डी समाजात वागण्याची पद्धत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी काही कार्य करण्याची जन्मजात क्षमता असणे म्हणजे अभिक्षमता. प्रश्न क्रमांक 77. विचार प्रक्रिया सुरू होण्यासाठी सर्वप्रथम कोणती गोष्ट आवश्यक असते? ए प्रयत्न, बी अनुभव, सी समस्या, डी तर्क. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी समस्या. प्रश्न क्रमांक 78. कागदाचे उपयोग काय असू शकतात? या प्रश्नासाठी विचार कोणत्या प्रकारचा लागतो? ए केंद्रोन्मुखी, बी केंद्रापसारी, सी विमर्शी, डी चिकित्सक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी केंद्रापसारी. प्रश्न क्रमांक 79. दोन घटकांमध्ये संबंध नसतानाही त्यांना जोडणे या दोषाला काय म्हणतात? ए तार्किकता दोष, बी पूर्वग्रह दोष, सी काकतालिक न्याय, डी इष्टानुभूती विचार. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी काकतालिक न्याय. प्रश्न क्रमांक 80.
विचार प्रक्रियेच्या शैक्षणिक महत्त्वानुसार शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये कोणता विकास साधावा? ए. स्मरणशक्ती विकास, बी. चिकित्सक तर्कशक्ती विकास, सी. कल्पनाशक्ती दमन, डी. अनुकरणाची सवय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. चिकित्सक आणि तर्कशक्ती विकास. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.